हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला. तर बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते भावा बहिणींनो मी. तर चला बनवावं म्हणलं. एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की मी चला पुण्याला चालले म्हणून. तर भावा बहिणींनो पुण्यावरनं जाऊन आली मी. तुम्हाला सांगते काम हे बघून आलती, रूम ही पण बघून आली होती मी. हो का हे पोरग काय एका जागेवर बसा नाही. जा तिकडं. तर मोबाईल पडत सर, मोबाईल पडत. गपकी अरे गपकी. हो का हे पोरग तुझं पोरग तिकडं उचल पडतेस नको. मोबाईल माझा पडला इकडे. लय हटवती पोरग आहे. ए उशी ठेवते लक्षातच नाही माझ्या. तर तुमचा दाजी पण आहे तर भाऊ बहिणी इकडे यावा. तर जर वेळेच्या सारखा नवरा तमाशा करतो, धिंगाणा करतो, आडता पाया टाकतो, तसंच ह्या वेळेस बी टाकला भावा बहिणीनं मला. मी बस जीवनात पुढं जाण्याचा प्रयत्न करते पण नवरा काय मला जाऊ देणार नाही पुढं. तर हाय येतच तो त्यांच्या तोंडाचा आहे का. या की इकडं इकडे. ए तू सर का जरा साईडला साईडला सर मायरे, साईडला सर सर साईड. या की ते बसा जरा बोला की काय बोलायचं तिकडे. तुम्हाला तुमची इच्छा आहे ती बोला तुम्ही. काय नाही इच्छा मला काय बोलायचं नाही, काय चालायचं नाही, कोणाचा विषय मिटवायचा. हा विषय मिटवायचाच आहे आम्हाला बी. तुम्ही काम बघाय आला बरोबर का माझ्या बरोबर. हे तर इकडे सारखं पोरात ओठी म्हणले तुला कळतं का. तिकडे अलीकडे हे तर या की अलीकडं. ऐकायला इथे बसतोय की. तुम्ही माझ्यावर पुण्याला आला काम बघायला. काम बी बघितलं. काम भेटलं होतं का कोणाला आपल्याला. नव्हतं भेटलं. हा कोण म्हणतं नव्हतं भेटलं. मग ही सेंटरिंगचं काम जे होतं गावट्याच्या हाताखाली ते काम कोणाला भेटलं होतं. मलाच भेटलं होतं. सिक्युरिटीचं काम भेटलं मलाच लागलं ते कोणाला भेटलं होतं. मलाच मिळालं होतं. हा पहिल्या जागेवर लागलं, दुसरीकडे कसं लागलं काम. लागलं ना. हा आणि तुम्ही पुण्यावर आल्यापासून काय म्हणताय यायचं नाही मला बरोबर का. बरोबर आहे ना. माझं पगार नसलं, माझं काय झालं. हा मोठ्याने बोला जरा ऐकाय झाल्यासारखं. कारण की जर वेळेस मी चुकीची ठरते भावा बहिणीनं तर असू द्या चुकी. जास्तीत जास्त सोशल मीडियापासून पण मी लांबच आहे. पण त्याला म्हणलं एक व्हिडिओ बनवावा. तर नवऱ्याचं म्हणणं आहे की मी काय येत नाही पुण्याला तुझ्याबरोबर, तू एकटेच जा. तर तशी मला तर त्याने वाऱ्या व्यक्तीला सोडलेलेच आहे. त्याला काय माझं काय झालं काय नाही झालं तर काय घेणं देणं नाही पडलेलं. तर असू द्या भावा बहिणीनं. तर पुण्याला जायचं माझं कॅन्सर झालेलं नाही. मी जाणार पुण्याला एकटी का होईना पण मी पुण्याला जाणार आणि रात्री कामाला जाणार. मी काम हुडाकणार. आता आम्ही गेलो होतो त्या दिवशी काम हुडकायला. तर ह्यांना तुम्हाला सांगते काम भेटलं होतं पण ह्यांना काम करायचं नाही तर नाही करायचं तर नाही करू द्या. त्यांना त्यांच्या घरी जायचंय तर घरीच जाऊ द्या भावा बहिणींनो. आपण काय कोणाला अडवू शकत नाही किंवा कोणाला बळजबरी करू शकत नाही. काय केली तुम्हाला बळजबरी मी बळजबरी करू शकता का. आजच तुम्हाला सांगते 8,000 रुपये मी घालून आले दवाखान्याला. माझ्या पदरचं आली, माझं कानातलं होतं त्याच्या मी गोल्ड लोन केलं. म्हणजे विकल्याप्रमाणेच आहे. विकलं मी ते कानातलं आणि त्याच्यावर तुम्हाला सांगते मी 8,000 रुपयाच्या गोळ्या घेऊन आली आहे. आज माझ्याकडे काहीच राहिलं नाही. मला माझ्या जीवाचं बघायचं आहे. मला 7-7 आणि 8-8 हजार रुपयाच्या गोळ्या घ्याव्या लागतात आहे भावा बहिणीनं महिन्याच्या 2 महिन्याच्या. आणि त्यासाठी आहे ना तुम्ही खर्च करता का माझ्या दवाखान्यात. तुम्ही केला का खर्च. हा कोण खर्च करतं माझ्या दवाखान्याचा. हा तर माझी मी दवाखान्याचा खर्च करते. काही आपल्याला 1 रुपया देत नाही. तर तुम्हाला दाखवते का मी 8,000 रुपयाच्या मला गोळ्या दिलेल्या ह्याच्या बरं का. मला माझ्या जीवाचं पडलंय आणि मी त्यासाठी आहे ना मला काम करणं ते अत्यंत गरजेचं आहे. तर मी इथं नाही, मी उद्याच्याला परत तुम्हाला सांगते मी पुण्याला जाऊन अजून मला राहतं काम मी नाही त्या एरियात बघणार आणि राहतं काम कुठंतरी बघणार आणि तुम्हाला सांगते मी जाणार पण मी जाणार.
ए काढ नको पोरा थांब. तर हो का ह्या गोळ्या आहेत त्या 3 महिन्याच्या गोळ्या आहेत बरं का. हे रोज संध्याकाळी एक गोळी खायची आहे. कंप्लीट 8,000 रुपये मी घालून आले दवाखान्यात. दुपारपासून बसलेली दवाखान्यात. ते नाही म्हणत 4:30ला आम्हाला हे आला नंबर. हो का ही पाकिट गोळ्याची. माझं झालंय भावा बहिणीनं गोळ्यावरचं जीवन. मला काही टेन्शन सहन व्हाय नाही. वरवर मला टेन्शन येतं त्यामुळे माझ्या वरवर गोळ्या वाढते त्या पण कमी व्हायना ते. हो का ही ते काय गोळ्याची पाकिट थोडी राहते. हो का आहे का हे गोळ्या आहेत त्या माझ्या मला खाया दिलेल्या. हो का किती पाकिट आहेत तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पाकिट ही आहे ते गोळ्याची. ए पोरा थांब. ही 2 पाकिट इगच आहेत. ही बी दाखवतो मी तुम्हाला. ए पोरगा एक आहे का नाही बघा कसलंच. ही माझा श्वास बंद पडतो ना त्याच्या गोळ्या आहेत बरं का. ही भावा बहिणीनं माझा श्वास बंद पडतो त्याच्या गोळ्या आहेत. आणि मी काय टेन्शन घेऊ शकत नाही. कुणाला टेन्शन मला द्यायचं बी नाही. मी जाणार भाऊ बहिणीनं. मी उद्याच्याला अजून परत पुण्याला जाणार. माझ्या एकटीला काम बघ मी हिंडणार जिथं नाही तिथं. आणि जर कुणाचं असेल ना काम म्हणजे जर तुम्हाला सांगते कुणाला लेडीज जर पाहिजे असं 24 तासासाठी कामासाठी तर मला नक्की संपर्क साधा. माझा नंबर आहे ती मी नंबर तुम्हाला देते माझ्या व्हिडिओला. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. तर जायचं तर तुम्हाला जाऊ शकता तर तुम्ही. त्यांचं फायनली आहे की त्यांना यायचंच नाही भाऊ बहिणींना. तर आपण काय बळजबरी करू शकत नाही. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. काय म्हणते मी तुम्हाला. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. हो काही तुला परत हो काही पाणी ही एक पाकिटातले झाले. तुला मी गप म्हणलंय. तुला इथं मी शांतपती कराय बोलावलेलं नाही. तर माझं जी हे आहे बाळा मोहरसर टेन्शन किंवा डिप्रेशन विचार ही तर माझ्या डोक्यातला आहेतच आहेत. आणि अजून उलट जास्तच वाढते ते कशा नाही कशाचं म्हणून माझ्या गोळ्या जास्त वाढते ते पण कमी व्हायना ते. आता ह्यात मरती बिरते काय ती बी काय कळणार आहे मला. हो का ही गोळ्या दिल्या तुला एवढ्या गोळ्या आहेत त्या. तर एवढ्या गोळ्या खाऊन तुम्हाला सांगते जीवन आहे माझं एवढ्या गोळ्यांवर. आता ही गोळ्या आता तुम्हाला सांगते कानातलं ऐकून आता मी दवाखाना केला भाऊ बहिणीनं. आता ही आणल्या मी 8,000 रुपयाच्या गोळ्या. आता पुढच्या बारीने मी मोबाईल ऐकावं लागेल मला. असं करावं लागेल. त्यासाठी मला आहे ना कामाची गरज आहे तिकडं. म्हणून मला काम करायचं आहे 24 तासासाठी. जर कोणाला कामाला बाय पाहिजे असेल तर नक्कीच सांगा मला. गप घे. सकाळ अर्धी संध्याकाळी एक आहे हे गोळी. तर असू दे भाऊ बहिणींनो. ही तर माझ्या जिंदगीचं लग्न झाल्यापासून माझे खेळ तर चालूच आहे आणि अजून बी चालूच आहे. आता सगळं सोडून तुम्हाला सांगते मी माझ्या मार्गाने बघणार आहे. आता बी मी माझ्या मार्गानेच बघायला गेलती. तुम्हाला सांगते एकटीच जाणार होते मी कामाला. पण मोर होऊन नवरा आला आणि तुम्हाला सांगते जे नवऱ्याला खेळ करायचा होता ना तीच नवऱ्याने खेळ केला. तर असू दे चला जाऊ दे. जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. जास्त काय बोलणार पण नाही मी. उद्याच्याला त्यांची गाडी जी आहे त्यांच्या स्वाधीन करणार. त्यांचे काय कपडे विकडे आहे ती आणि ती त्यांच्या मार्गाने जातील. मी माझ्या मार्गाने जाणार.
मी आता पुन्हा धुंडेन पण कामच हुडकून काढेन. आणि जर असेल पुण्यामध्ये कुणाचं म्हणजे माझ्या पुण्यामध्ये जर काय भाऊ बहीण व्हिडिओ बघणारे असतील त्यांना जर गरज असेल किंवा अजून इतरत्र कुणाला गरज असेल तर त्यांनी मला नक्की संपर्क साधावा. मी तुम्हाला नंबर देते माझा. राती एक खायची गोळी. तर एवढ्या गोळ्या काही 8,000 रुपयाच्या गोळ्या आहेत. मी गोळ्या घेऊन आली. गोळ्या मला गरजेच्या आहेत त्यामुळे मी गोळ्या घेऊन आले भाऊ बहिणीनं. काल तिथं पोराने मोबाईल पाडला. काल मी तिथं पैसे भरून आली. तुम्हाला सांगते 1,000 रुपये भरून आले. ते आता 1,000 रुपये माझं बुडेच होत्याला. तर होऊ द्या असू द्या. आता काय करायचं सगळीकडून मला तोटच आहे. बाय बाय.